हाय, मी रेश्मा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या गावाचा स्टेज साफ करायला। आणि आमच्या गावी जे विधीचं काम झालेलं आहे आणि ज्या कामात भरपूर लोकांनी ज्यांनी सहकार्य केलेले आहेत त्या लोकांचा इथं सत्कार झाला। आणि गावच्या सरपंच बाई आमच्याकडे आल्या होत्या, मी सुद्धा ह्यांना पहिल्यांदाच पाहिलं होतं। सगळं काय डिस्कशन झालं, सरपंच बाई आपल्या 2 शब्द बोलल्या। आणि हे आहे सगळ्यात लहान सासरे माझे काका सासरे। आणि गावी कुठलाही कार्यक्रम असला तर आम्ही सगळे एकत्रित येतो आणि ह्या एकत्रितपणाची खरंच एक वेगळी मजा। अजूनही भरपूर जण होते वाडीतले पण ते इथे नव्हते। आणि संध्याकाळी होता आमच्याकडे वाढदिवसाचा कार्यक्रम। आणि हा वाढदिवस होता आमच्या काकांचा। काका म्हणजे माझे जे आत्या आहेत, म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या ज्या बहीण आहेत त्यांच्या मिस्टरांचा आज वाढदिवस होता आणि ते आमच्या गावी आले होते। तर आमच्या गावकऱ्यांनी म्हणजे आमच्या पुऱ्या दळवीवाडीनी हा त्यांचा वाढदिवस एक स्पेशल डे म्हणून साजरा केला। आणि सगळ्यांना खरंच खूप मजा आली। ही बघा तुम्ही बघूच शकता, आमच्या सगळ्या सासवा नाचतात, मुलं नाचतात, माझे जे दीर आहेत ते सगळे ढोल वाजवतात। आणि ही पारंपरिक पद्धत म्हणतात ना, एक आनंद असतो खरं बघायला गेलं तर, कारण सगळे खूप आनंदी होते। आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपण आनंद काढू शकतो। आणि तुम्ही बघत असाल ह्या जेवढ्या हे सगळ्या नाचत आहेत त्या आमच्या सासवा आहेत, म्हणजे माझ्यासुद्धा त्या सासू आहेत। आणि हे जे ढोल वाजवत आहेत ते माझे दीर आहेत, जे माझ्या व्हिडिओजला व्लॉगला सुद्धा बघतात आणि खूप सगळे एन्जॉय करत होते की मी व्लॉग काढते करून। आणि त्यांना माहिती की ते सुद्धा ह्या व्लॉगमध्ये येणार आहेत। आणि ते सुरू झाले, आम्ही आता केकजवळ आलो आहोत, तरी वाजवणं गाजवणं चालू होतं। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद असतो। आणि गावी येऊन जर तुम्ही या आनंदाची मजा नाही घेतली तर कसली मजा घ्याल। खरंच खूप मस्त वाटतं। आणि खरीच ही गंमत ना तुम्हाला सगळ्यात जास्त कोकणात बघायला भेटेल, की जे मिळून राहणं, जी आपुलकी आहे ना, ती ह्या बाजूला नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल। चला मग आता आता ओवाळणी करून घेतात बारी बारीने। जेवढे म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं की 7 बायकांनी ओवाळून घ्यायला हवं आणि ओवाळणं हे खूप गरजेचं असतं। तर इथं ओवाळणीची सुरुवात झालेली आहे। बाकीकडे भरपूर सगळे आता वाट बघतात की कधी केक कट होतो आणि कधी आम्हाला खायला भेटतं। मी पण हीच वाट बघत होती व्हिडिओ काढताना की केव्हा केक कट होईल आणि केव्हा मी खाईल करून। पण आता खरंच खूप छान गेला हा माझा दिवस। पुढच्या व्हिडिओला आपण नक्कीच परत भेटूया। आणि माझ्या व्हिडिओजला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा। थँक्यू।